श्री गुरुचरित्र अध्याय 4 व 5 मराठी सारांश। अध्याय 4 श्री गुरु दत्तात्रयांची जन्मकथा। श्री गणेशाय नमः। सिद्धयोगी नामधारकाला दत्त जन्मख्यान सांगू लागला तेव्हा म्हणाला, वस्ता सृष्टीच्या उत्पत्तीपूर्व सर्व जलमय होते. नंतर त्यात हिरण्यगर्भ निर्माण झाले. हिरण्यगर्भ म्हणजेच रजोगुणाने उत्पन्न झालेला ब्रह्मा, त्याला ब्रह्मांड असेही म्हणतात. त्याची 2 शकले झाली, आकाश आणि भूमी. ब्रह्माने त्यामध्ये 14 भुवनांची रचना केली. 10 दिशा, काळ, मन, बुद्धी, वाणी व कामादी षडिकार उत्पन्न केले. मग त्या सृष्टीची विस्तृत रचना करण्यासाठी मरीची, अत्री, अंगिरस, पुलस्त्य, पुलह, कृत आणि वसिष्ठ असे 7 मानसपुत्र निर्माण केले. अनुसूया ही अत्री ऋषींची पत्नी. ती महान पतिव्रता होती. पतिसेवेने तिचा पुण्यप्रभाव इतका वाढला की त्या पुण्याईच्या बळावर ती स्वर्गाची स्वामिनी होत की काय अशी देवांना चिंता वाटू लागली. इंद्रादिकांनी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची भेट घेऊन या चिंतेचे निवारण करण्यास सांगितले. इंद्र म्हणाला, अनुसूया पतिभक्त आहे. तिचे अलौकिक आचरण पाहून सूर्यही घाबरतो. तिला त्रास होऊ नये म्हणून अग्नी, वायू, पृथ्वी हे सर्वच सौम्य होतात. तिला उपद्रव झाल्यास ती आम्हाला शाप देईल की काय अशी सतत भीती वाटते. यावर काही अनुसूयेचे सत्व पाहण्यासाठी ते भिक्षुक रूपाने अत्रींच्या आश्रमात आले. त्यावेळी अत्री ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते. आश्रमात अनुसूया एकटीच होती. त्यांनी तिला हाक मारली व म्हणाले, आम्ही ब्राह्मण अतिथी खूप भुकेलेलो आहेत. तुम्ही इच्छा भोजन देता अशी कीर्ती ऐकून येथे आलो आहोत. अनुसूयेने त्यांचे यथोचित स्वागत केले. ते म्हणाले, आम्ही स्नानादी कर्मे करूनच आलो आहोत. अत्री येईपर्यंत थांबणे आम्हाला शक्य नाही. त्वरित भोजन देत असाल तर ठीक, नाहीतर आम्ही जातो. त्यांचे म्हणणे मान्य करून अनुसूयेने त्यांना आश्रमात नेले. त्यांना पाटावर बैसवले, पात्रे मांडली. तेव्हा भिक्षुक म्हणाले, हे सती, आम्ही तुझ्या सौंदर्याची कीर्ती ऐकून येथे आलो आहोत. तुझ्या हातच्या स्वयंपाकाची चव घ्यावी आणि तुझे विवस्त्र सौंदर्य पाहावे अशी आमची इच्छा आहे. तू नग्न होऊन आम्हाला वाढणार असशील तरच आम्ही जेवू, अन्यथा निघून जाऊ. तरी श्रेष्ठ महात्मा आहेत हे अनुसूयेच्या लक्षात आले. अतिथी विन्मुख गेले तर पतीच्या आज्ञेचे उल्लंघन, विवस्त्र होऊन वाढावे तर पतिव्रतेचा धर्म मोडतो. प्रसंग बिकट आहे, मार्ग तर काढलाच पाहिजे. आज माझ्या पतीच्या तपश्चर्येचीच परीक्षा आहे, तीच माझे रक्षण करील असा विचार करून तिने अतिथींच्या मागणीला होकार दिला. ती स्वयंपाकगृहात व पक्वानांची पात्रे उचलली व माझ्या पतीची तपश्चर्या श्रेष्ठ असेल तर हे तिन्ही अतिथी लहान बालके होतील असे म्हणून ती बाहेर आली. तर काय आश्चर्य, त्या भिक्षुकांची तान्ही बालके झाली. तो भुकेने व्याकुळ होऊन रडू लागली. अनुसूया अचंबित झाली. मग स्वतःला सावरून वस्त्रे नेसून आली. मातृसुलभ वाक्यकाला मांडीवर घेऊन त्यांना स्तनपान दिले. ती त्रिदेवांची माता झाली. तिने तिघांना नाहू माखू घातले आणि पाळण्यात घालून निजविले. मध्यान्ह समयी अत्री आश्रमात परतले. पाळण्यात झोपलेल्या बालकांना पाहून त्यांना मोठे आश्चर्य वाटले. अनुसूयेने त्यांना सर्व वृत्तांत सांगितला. अत्रींनी अंतर्ज्ञानाने त्यांची स्वरूप खूण जाणली. बालरूपातील त्रिदेवांना वंदन केले तेव्हा ते तिघेही आपले बालरूप तसेच ठेवून निज रूपात प्रकट झाले. त्यांनी अत्री व अनुसूयेची प्रशंसा केली आणि वर मागण्यास सांगितले. अत्रींनी अनुसूयेशी चर्चा केली व म्हणाले, हे देवश्रेष्ठींनो, तुम्ही बालरूपाने माझ्या घरी आलेले आहात तर माझे पुत्र म्हणून येथेच राहा. तेव्हा तथास्तु म्हणून ते तिन्ही देव स्वस्थानी परतले. अत्री अनुसूयेने त्या बालकांचे नामकरण केले. बालरूपातील ब्रह्मा, विष्णू, महेश्वर यांची अनुक्रमे चंद्र, दत्त आणि दुर्वास अशी नावे ठेवली. काही काळाने दुर्वास आणि चंद्र मातेसन्मुख उभे राहिले. दुर्वास म्हणाला, आई, मी तीर्थयात्रा व तपश्चर्या करणार आहे, मला निरोप दे. चंद्र म्हणाला, मी तारांगणात राहून तुमच्या चरणांचे नित्य दर्शन घेईन. शीतल चांदणे पसरवून सर्वांना सुख देईन. पृथ्वीसेल वनस्पतीचे पोषण करीन. विष्णू मूर्ती दत्त तुझ्यापाशी राहून तुझी सेवा करतील. अनुसूयेने त्यांना जाण्याची आज्ञा दिली. विष्णू दत्तरूपाने अत्री आश्रमी राहिला. ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंश त्यांच्या ठायी स्थापन केले. तेव्हापासून दत्त हा अत्री अनुसूयेचा पुत्र आणि श्री विष्णूंचा अवतार असूनही दत्तात्रेय म्हणून एकत्वाने राहिला. तो दत्तात्रेय महाप्रभू हाच गुरु परंपरेचा मूळ पीठ आहे. दत्त जन्माची अद्भुत कथा ऐकून नामधारकास अपार धन्यता वाटली. तो सिद्धयोग म्हणाला, हे मुने,
आता मला दत्तात्रयांच्या अवतारांविषयी सविस्तर सांगा. श्री गुरुचरित्र अध्याय 5. श्रीपाद श्री वल्लभांची जन्मकथा. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाला, नामधारका, कलियुगात लोक धर्मभ्रष्ट झाले, कर्मभ्रष्ट झाले, तेव्हा श्री गुरु दत्तात्रयांनी लोककल्याणार्थ अवतार घेतले. पिठापूर येथे आपळराज नावाचा आपस्तंभ शाखेचा एक ब्राह्मण राहत असे. त्याची पत्नी सुमती धर्मशील व पतिव्रता होती. ती विष्णू दत्तांची भावभक्तीने आराधना करायची. एकदा अमावस्येस आपळराजाच्या घरी पितृश्राद्ध होते. श्राद्धासाठी आमंत्रित ब्राह्मणांचे भोजन व्हायचे होते, तेव्हा दत्तात्रेय महाप्रभू अतिथी रूपाने तिच्या द्वारी आले. सुमतीने ब्राह्मण भोजनापूर्वीच भिक्षा घातली. ही तिची सेवात्म परतपात पाहून दत्तात्रेयांनी तिला 3 मुखे व 6 हात या मूळ दत्त स्वरूपात दर्शन दिले आणि इच्छित वर मागण्यास सांगितले. सुमतीने श्री गुरूंची स्तुती केली व म्हणाली, गुरुदेव, आपण मला अतिथी रूपात माते अशी हाक मारलीत, ते वचन खरे हो. मला अनेक अपत्य झाली, ती जन्मताच मेली. जे 2 पुत्र जगले त्यात एक आंधळा आहे तर दुसरा पांगळा. असे पुत्र असून नसल्यासारखेच आहेत. माझा पुत्र तुमच्यासारखा महाज्ञानी, जगद्वंद्य देवांसारखा आणि परमपुरुषार्थी असावा अशी इच्छा आहे बघा. ती पूर्ण तुम्ही कराल ही मनोमनी भावना बाळगते. दत्तात्रेय म्हणाले, माते, तुला अपेक्षित असाच पुत्र होईल. तो महातपस्वी असेल. तो तुझ्या कुळाचा उद्धार करेल. त्याची मोठी कीर्ती होईल. मात्र तुम्हाला त्याच्या कलाने द्यावे लागेल. त्याचा शब्द मोडला तर तो तुमच्याबरोबर राहणार नाही. सुमतीला वरदान देऊन दत्तात्रेय अदृष्ट झाले. हे वृत्त तिने पतीला सांगितले तेव्हा त्यालाही खूप आश्चर्य वाटले. तो सुमतीला म्हणाला, दत्तात्रेयांनी तुला माते अशी हाक मारली, त्या अर्थी तेच पुत्ररूपाने तुझ्या पोटी जन्म घेतील. आपले भाग्य आज फळास आले. त्यावेळी दोघांचाही आनंद गगनात मावत नव्हता. सुमतीच्या मनात थोडी रुखरुख होती. ती पतीला म्हणाली, नाथ, आज मी श्राद्धाचे भोजन जेवण्यापूर्वीच भिक्षा घातली. यात माझे काही चुकले का? आपळराज म्हणाला, अगं, तू योग्य तेच केलेस. साक्षात दत्तप्रभूंनी आज आपल्या घरी भिक्षा मागितली. त्यांनी तुला दर्शन दिले, वरदान दिले. आज आपले सर्व पितृगण कृतार्थ झाले. आता ते स्वर्लोकी जातील. त्यानंतर काही काळाने सुमती गर्भवती झाली. तिने एका तेजस्वी पुत्राला जन्म दिला. ब्राह्मणांची त्याचे जातक वर्तवले. हा पुत्र तपस्वी होईल, विश्वाला मार्गदर्शन करील, याची जगद्गुरू म्हणून कीर्ती होईल. ते ऐकून आपळराज व सुमतीला धन्य वाटले. त्यांनी पुत्राचे श्रीपाद असे नाव केली. मौजी बंधन होताच तो 4ही वेद घडाघड म्हणू लागला. त्याने मीमांसा, न्याय, तर्क आदी दर्शन शास्त्रे ही तत्काळ प्रकट केली. लोक त्याला अवतारी महात्मा म्हणू लागले. त्याने आचार, विचार, कर्म, प्रायश्चित्ते, वेदांचा अर्थ, वेदांताचे रहस्य अशा अनेक विषयांचे ज्ञान लोकांसाठी प्रकट केले. श्रीपाद 16 वर्षांचा झाला तेव्हा त्याच्या मातापित्यांनी त्याला विवाहाबद्दल विचारले. तो म्हणाला, मी तपस्वी ब्रह्मचारी आहे. योगरूपी श्री हीच माझी पत्नी, म्हणून मी श्रीपाद श्री वल्लभ आहे. लवकरच मी उत्तरेकडे जाणार आहे. ते ऐकून आपळराज व सुमतीला वाईट वाटले. दत्तात्रयांचे वचन आठवून त्यांनी त्याला विरोध केला नाही. ती दोघेही म्हणाली, बाळ, तू आमची म्हातारपणाची काठी आहेस. तूच निघून गेलास तर आम्ही कोणाकडे आशेने बघायचे? तू आमचे दैन्य दूर करशील अशी आमची अपेक्षा होती. आता आम्ही काय करायचे? श्रीपादाने त्या दोघांचे सांत्वन केले. तो म्हणाला, आई बाबा, एवढेच ना, मी आत्ताच तुमचे दुःख घालवितो. मग त्याने आपल्या दोन्ही भावांवर अमृतमय कृपादृष्टी टाकली तर काय आश्चर्य, ते दोघेही अव्यंग, सुंदर व सुदृढ झाले. त्यांनी श्रीपादचे कृतज्ञतेने पाय धरले. श्रीपाद म्हणाला, तुम्ही मातापित्यांची सेवा कराल तर इहलोकी पुत्रपौत्रिकांचे सौख्य भोगून शेवटी मुक्त व्हाल. तेव्हा सर्व पाहून आपळराज व सुमतीला आनंदाश्रू आवरत नव्हते. श्रीपादने त्यांनाही आश्वासन दिले, हे तुमचे दोन्ही पुत्र शतायुषी होतील. यांच्या घरी अखंड लक्ष्मी नांदेल. यांची मोठी कीर्ती होईल. यांचे वंशज वेदशास्त्र संपन्न, सदाचारी व प्रतिष्ठाप्रत होतील. मला साधुजनांना दीक्षा देण्यासाठी उत्तरेकडे जायचे आहे. अनुज्ञा असावी. त्यांना वंदन करून श्रीपाद क्षणार्धात अदृश्य झाला. तो गुप्तरूपाने काशीस आला. तेथून बद्रिकाश्रमास गेला. तेथे नारायणांची भेट घेतली. त्याला मी कार्यासाठी मनुष्य रूपाने अवतार घेतला आहे असे सांगितले. मग तो तीर्थयात्रा करीत गोकर्ण क्षेत्री आला. हा होता अध्याय 4 व 5 याचा मराठी सारांश. पुढील व्लॉगमध्ये आपण जाणून घेणार आहोत गुरुचरित्र अध्याय 6 व 7 याचा मराठी सारांश. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.